नमस्कार. न्यूज मॉल 18 मध्ये मी प्रियांका पाटील शेळके आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते आणि माझ्या समवेत सध्या आहे ते म्हणजेच राज्यमंत्री राहिलेले आणि खऱ्या अर्थानं 4 ते 5 पिढ्यांचा राजकीय वारसा असणारे आणि अगदी सर्वसामान्यांसोबत त्यांच्याशी बोलणारे आणि कधी कधी वेळ प्रसंगी ठेकेदारांना झापणारे, कधी मुलांना हातात खडू घेऊन त्यांना शिकवणारे, तर कधी वेळ प्रसंगी आपल्या गाडीत बसून मुलांना शाळेत सोडवणारे असे आमदार प्राजक्त तनपुरे माझ्यासोबत आहेत. दादा, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज ही मुलाखत करण्याचं कारण असं आहे की आत्ताच संसद रत्न म्हणजेच उत्कृष्ट असं भाषणासाठी दादांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे राष्ट्रपतींच्या हस्ते. दादा, सगळ्यात पहिल्यांदा तोच प्रश्न असेल तुम्हाला. पहिल्यांदाच मंत्री झालात, पहिल्यांदाच आमदार झालात, एवढा मोठा तुम्हाला राजकीय वारसा आहे, मात्र सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच होतात आणि एवढा मोठा पुरस्कार देखील तुमच्या भाषणाला पहिल्यांदा प्राप्त होतोय. ही कला कशी अवगत केली आणि कसं इतकं म्हणजे कसं इम्प्रेस पडलं एवढ्या सगळ्या गोष्टींचं? नाही, निश्चितपणे मलाही खूप आनंद झाला की पहिल्यांदाच आमदार होऊन उत्कृष्ट भाषणाचा विधिमंडळातला पुरस्कार माझ्यासारख्या पहिल्याच टर्ममधल्या आमदारांना मिळाला. मलाही याचा मोठा आनंद झाला, कारण की पहिले 2.5 वर्ष तर मी सत्तेत मंत्री होतो, त्यामुळे त्यावेळेस काय भाषण करायचा संबंध नव्हता, उत्तर द्यायचा विषय होता. नंतरचे 2.5 वर्ष मात्र जेव्हा विरोधी पक्षाच्या आमदाराची भूमिका बजावण्याचा संबंध आला, त्यावेळेस मात्र निश्चितपणे या 3 लाख लोकांचा मी आमदार आहे, 3-3.25 लाख लोकांचा. आणि प्रत्येक जण 3 लाख लोकांपैकी प्रत्येक जण आपले प्रश्न, आपल्या भावना, आपल्या समस्या किंवा आपल्या वेदना घेऊन सरकारपर्यंत मांडू शकत नाही. मग या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून मला जी संधी विधानसभेमध्ये जाण्याची मिळाली, त्या संधीचा एक प्रामाणिकपणे उपयोग करून या सर्व लोकांच्या भावना, ते शेतकरी असतील, कष्टकरी असतील, विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, या सर्वांच्या भावना तिथं मांडण्याचा, त्यांच्या वेदना मांडण्याची संधी मला जी मिळाली, त्या संधीचं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला. आणि अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या वेळेस ह्या सर्वांचे मुद्दे हे अत्यंत पोटतिडकीने सरकारपुढे मांडायचा एक प्रामाणिक प्रयत्न मी केला. आणि याची दखल घेऊन हा पुरस्कार मिळाला. हा माझा एकट्याचा पुरस्कार नाहीये, तर ज्या 3-3.25 लाख लोकांचं मी प्रतिनिधित्व करतो, सर्वांनाच हा पुरस्कार मिळाला अशी माझी भावना आहे. नक्कीच लोकांचे जे प्रश्न आहेत ते पोटतिडकीने मांडण्याचं काम मी केलं आणि त्यामुळेच मला हा पुरस्कार मिळाला असं म्हणतात. जेव्हा जेव्हा आमदार प्राजक्त तनपुरे किंवा मंत्री प्राजक्त तनपुरे असा नाम उल्लेख केला जातो, तेव्हा जी आठवण काढली जाते ती म्हणजे मामांचीच, म्हणजेच जयंत पाटलांची आठवण काढली जाते. काही टिप्स त्यांच्याकडनं मिळतात, कारण त्यांचंही जे वक्तृत्व आहे किंवा त्यांचा जो संयमी स्वभाव आहे, त्यांचं जे भाषण आहे ते फारच इम्पॅक्ट आहे की प्रत्येकजण त्यांचा शब्द डावलत कधीच नाही, प्रत्येकजण त्यांचा शब्द पाळत असतो. काही टिप्स मिळतात मामांकडून? नाही, निश्चितपणे टिप्स देण्यापेक्षा विधानसभेत जयंत पाटील साहेब बोलायला लागले की सगळं सभागृह शांत ऐकून त्यांचे भाषण ऐकत असतं. त्यांच्या भाषणाची एक शैलीच वेगळी आहे. ते विरोधकांनाही चिमटे काढताना चिमटा काढलाय कधी हे देखील कळत नाही. आणि सर्व मुद्दे कव्हर करून अत्यंत एक अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांचं आहे. त्यांची एक शैलीच वेगळी आहे, त्यांचा आवाका देखील मोठा आहे. म्हणून त्यांच्याकडे बघून देखील निश्चितपणे काहीतरी शिकायचा प्रयत्न असतो. नुसतं त्यांच्याकडेच नाही, तर इतर देखील विधानसभेमध्ये सर्व पक्षीय जे मोठे मोठे नेते आहेत, अनुभवी नेते आहेत, त्यांचं देखील भाषणातून काय मुद्दे कसे मांडता याच्याकडे देखील घ्यायचा प्रयत्न असतो. अगदी विरोधकांचं जरी असेल, त्यांच्यातले चांगले गुण कायम कसे आपल्याला आत्मसात करता येतील याचा कायम प्रयत्न माझा राहिलेला आहे. नक्कीच एक सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा गुण हा प्राजक्त दादांमध्ये आहे की विरोधकांचेही चांगले मुद्दे त्यांना घ्यायचे असतात किंवा तितक्या ते संयमीने अभ्यासपूर्वक बोलत असतात. सध्या जे राजकीय सगळ्या घडामोडी आहेत, राजकीय जे वातावरण आहे, तुमच्यासारखं एक अभ्यासू व्यक्तिमत्व जो उच्च शिक्षित आहे आणि जो प्रखर आणि इतक्या वर्षाचा राजकीय वारसा घेऊन पुढे चाललं, कसं वाटतंय तुम्हाला? हे योग्य आहे किंवा पुढे काय घडामोडी घडणार आहेत यामध्ये असं वाटतं? नाही, मी पहिल्यांदाच आमदार झालो आणि ह्या 5 वर्षामध्ये अक्षरशः जे राजकीय संस्कृती माझ्यासारख्या पहिल्यांदाच झालेल्या आमदाराला बघायला मिळाली, कुठंतरी थोडंसं नको नकोसंही वाटतं कधी कधी की हे पक्ष फोडणं असेल, आमदार पळवापळवी असेल, पक्ष पळवणं असेल, हे जी अपेक्षा घेऊन त्या सभागृहामध्ये आमच्यासारखे माझ्यासारखे बरेच नवीन आमदार गेले होते, थोडा अपेक्षाभंग देखील या बऱ्याच जणांचा कुठेतरी झाल्यासारखा दिसतो. सुरुवातीला सत्तेमध्ये होतो, सातत्यानं आमच्या पक्षातल्या मोठमोठ्या नेत्यांवरती ईडीच्या माध्यमातून, सीबीआयच्या माध्यमातून दबाव आणणं असेल, त्यांना अटक करणं असेल. म्हणजे नवाब मलिक, अनिल देशमुख साहेब यांना त्या ठिकाणी अटक झाल्या, संजय राऊत साहेबांना अटक झाली.
नंतर एवढं कमी की काय, मग शेवटी सरकारच त्या ठिकाणी उलथवून पक्षच पळवण्याचा प्रयत्न झाले. नक्कीच. आणि एक पक्ष पळवणं अपूर होतं की काय, आमचाही पक्ष नंतर त्या ठिकाणी पळवण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे कशा करता हे काय? शेवटी आपल्या पक्षाची विचारधारा काय आहे, ज्या विचारधारेला बघून आपण आतापर्यंत मार्गक्रमण केलो, एका क्षणात ती विचारधारा बाजूला सोडायची आणि 180 डिग्रीचा टर्न म्हणून दुसऱ्या विचारधारेसोबत जायचं. हे कुठेतरी आपल्या सद्सद विवेक बुद्धीला पटत नाहीत ह्या गोष्टी. आणि म्हणून हे जे सगळं महाराष्ट्राने ह्या 5 वर्षात जे बघितलंय, झाडी डोंगर हॉटेल संस्कृती असेल किंवा खोके संस्कृती असेल, ही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला कुठंतरी हे अजिबात पटलेलं नाहीये. या महाराष्ट्राचं नेतृत्व यशवंतराव चव्हाणांसारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यानं केलेलं आहे. अनेक राजकीय संस्कृती त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळाली होती. ती संस्कृती पुढे वसंतदादा पाटील असतील, राजाराम बापू पाटील असतील, शरद पवार साहेब असतील, या सर्व थोर जाणत्या नेत्यांनी ही संस्कृती, राजकीय संस्कृती पुढे चालवली. पण मात्र या 5 वर्षामध्ये या राजकीय संस्कृतीचा पुरता विचका करून अक्षरशः एक प्रोफेशनल सगळं बाजार केल्यासारखं राजकारणाचं झालेलं आहे. आमच्यासारख्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या राजकारणाबद्दल एक मोठी काहीतरी वेगळी अपेक्षा असलेल्या, काहीतरी बदल घडवू पाहणाऱ्या आमच्यासारख्या पिढीला मात्र हे अजिबात खरं पटलेलं नाहीये. आणि आम्हालाच काय, महाराष्ट्रातल्या सुजाण जनतेला देखील हे पटलेलं नाहीये. आणि मला वाटतं ह्या सर्व बाजार जो जनतेने बघितलाय, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातली सुज्ञ जनता ह्या अशा बाजार बुणग्या पुढाऱ्यांना घरी पाठवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. नक्कीच खूप महत्त्वाचं असं तुमचं यावरचं स्टेटमेंट आहे, कारण की तुम्ही अगदी लहानपणापासून राजकारण बघताय. आईकडचं राजकारण असेल, वडिलांकडचं असेल, ह्या सगळ्या गोष्टी, हे संस्कार तुमच्यावरती झालेले आहेत आणि त्यामुळे तुमचं जे वक्तव्य आहे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळालेलं होतं, ऊर्जा मंत्री होतात तुम्ही. बरीच कामं झाली आहेत तुमच्याकडनं. ऊर्जा मंत्री, एक ऊर्जावान मंत्री म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात आहे. किती कामं झालेली आहेत आणि कसं वाटतं की अपूर्ण काय राहिले अजून, यामध्ये काय करायचं? तर मी सर्वप्रथम माननीय शरद पवार साहेबांचं आभार मानेल की माझ्यासारख्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या माणसाला त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. आणि ऊर्जासारखं चॅलेंजिंग खातं देखील त्या खात्याचं मी काम करू शकलो. आदरणीय पवार साहेबांचे मी आभार व्यक्त करेल. ऊर्जा खात्याचं काम करत असताना ज्यावेळेस आम्ही बघितलं की या राज्यामध्ये ग्रामीण भागात विशेषतः शेतकऱ्याला ज्या पायाभूत सुविधा महावितरण जी कंपनी लाईट पुरवते, विद्युत सेवा पुरवते, तर पायाभूत सुविधा या अत्यंत दुर्दशा पायाभूत सुविधांची विशेषतः शेतीच्या बाबतीतली झाली होती. म्हणजे जर्जर अवस्था, सगळी खिळखिळी अवस्था झाली होती. खरं जो शेतकरी वीज घेतो त्या ट्रान्सफॉर्मर किंवा डीपी म्हणतात त्याला, तसं टेक्निकल नाव आहे, पण ग्रामीण भागातील शेतकरी डीपीच म्हणतात. तर त्या एकेका डीपीवरती 40-40, 50-50 कनेक्शन होते. सारखी ती डीपी जळायची. एकदा डीपी जळाली की मग तो शेतकऱ्याचा मोठा कठीण प्रसंग आहे. स्वतःच जायचं, ती भरून आणायची, 4 पैसे अधिकाऱ्याला द्यायचे, ती बसवायची, की बसवलेली डीपी पुन्हा जळायची, असं मोठा उपद्व्याप शेतकऱ्याला करायला लागायचा. आणि मग ह्या पायाभूत सुविधेवरती आम्ही कृषी धोरण 2020 आणलं. यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर असतील, नवीन फीडर असतील, एखाद्या सबस्टेशनची कपॅसिटी कमी झाली असेल, त्याची कपॅसिटी वाढवणं असेल किंवा नवीन सबस्टेशन करणं असतील, ह्या गोष्टी या कृषी धोरण 2020च्या अंतर्गत आम्ही केल्या. शेतकऱ्याला नवीन विजेचं कनेक्शन असेल, त्याकरता पोल देणं असेल, इतक्या बारीक बारीक गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये घेतल्या. पण दुर्दैवानं सरकार गेल्यावरती नवीन आलेल्या सरकारनं ही योजना का बंद केली? त्या ACF म्हणून एक फंड आम्ही इंट्रोड्यूस केला होता, ॲग्रिकल्चर कंटिंजन्सी फंड. त्यामध्ये 2000 कोटी रुपये शिल्लक असताना काहीतरी तांत्रिक बाबी दाखवून ते पैसे देखील शेतकऱ्याला उपलब्ध नंतर झाले नाहीत. आणि मोठं चुकीचं काम या सरकारनं, भाजपच्या सरकारनं केलं, असा माझा स्पष्ट आरोप आहे. आज जर ती योजना पुढे चालू राहिली असती तर कित्येक शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर आम्ही देऊ शकलो असतो, कित्येक पायाभूत सुविधा आणखी नवीन निर्माण करू शकलो असतो. आणि शेतकऱ्याला जी आज 8 दिवस दिवसा 8 दिवस रात्री वीज मिळते, ती तरी कमीत कमी योग्य दाबानं आणि चांगली वीज मिळू शकली असती. पण दुर्दैवानं महाविकास आघाडीचं सरकार गेल्याचा सर्वात मोठा फटका कुठं बसला असेल विजेच्या बाबतीत, तर तो शेतकऱ्यांना बसलेला आहे. नक्कीच अत्यंत महत्त्वाचा विषय हा शेतकऱ्यांच्या निगडीत असतो, तो म्हणजे शेताला पाणी देण्यासाठी वीज महत्त्वाची असते. आणि सरांनी जसं सांगितलं की दुर्दैवाने ही योजना खूप महत्त्वाची होती जी बंद केली आहे.
सर, खऱ्या अर्थानं तुमचं मंत्री असताना जे नामउल्लेख होता किंवा शेतकऱ्यांशी जी नाळ जोडली गेली या सगळ्याच माध्यमातून, आमदार आहात राहुरी मतदारसंघाचे, कशा पद्धतीने कामं झालेली आहेत, एकंदरीत काय आढावा द्याल सगळ्याच? माझ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या शासनाच्या, विशेषतः महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन सरकारच्या अत्यंत वेगवेगळ्या योजना मतदारसंघामध्ये राबवण्याचा प्रभावी प्रयत्न मी केला. त्यामध्ये अगदी मृद व जलसंधारण मंत्री तत्कालीन शंकरराव गडाख साहेबांचे मी आभार मानेन की दुष्काळी पाथर्डी तालुक्यातल्या बरेचसे जे तलाव ज्यांना गळती असायची अशा तलावांसाठी कोट्यावधीचा निधी मी त्या ठिकाणी आणू शकलो तलावांच्या दुरुस्तीकरता. आज खरं मला आनंद होतोय, पाथर्डीतले बरेचसे पाझर तलाव जे पूर्वी त्यांना गळती लागायची, पाणी साठत नसायचं, आज पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत, गळती होत नाही. तिथल्या शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्याला खूप मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर ती जे जलजीवन मिशन म्हणून आता जी योजना सरकारची म्हणतायत ती खरं तशी मोठी तकलादू योजना आहे, पण मात्र माझ्या मतदारसंघामध्ये मी खूप विचारमंथन करून वेगवेगळ्या गावात ही योजना कशी चांगल्या प्रकारे राबवता येईल याचा देखील खूप विचार त्या ठिकाणी वेळ देऊन त्या ठिकाणी केला. काही गावं त्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना होत्या, मिरी तिसगाव योजना असेल, पुरानगर 49 गावाची योजना असेल, याच्यामध्ये काही गावांचा समावेश नव्हता, तो नव्याने मी केला. तिसगाव सारखं मोठं गाव पाथर्डी तालुक्यातलं आहे, त्यांना एक्सप्रेस लाईन त्या ठिकाणी टाकण्याचं देखील मी सुचवलं, ते देखील आज जवळपास काम पूर्णत्वाकडे आहे. शेतीच्या पाण्याच्या योजना असतील, वांबोरी चारी असेल, भागडा चारी असेल, ते देखील 5 वर्षे व्यवस्थित चालवण्याचं काम केलेलं आहे. आणि ऊर्जा विभागाच्या बाबतीत देखील जवळपास 300 नवीन ट्रान्सफॉर्मर्स शेतकऱ्यांना आपण मतदारसंघामध्ये देऊ शकलो. 5 ते 6 नवीन सबस्टेशन्स मतदारसंघामध्ये उभारू शकलो. काही सबस्टेशनची 2-3 सबस्टेशनची क्षमता वाढ करू शकलो. कित्येक लिंक लाईन टाकू शकलो, जेणेकरून मतदारसंघामध्ये विजेच्या पायाभूत सुविधा चांगल्या करू शकलो. अजून सरकार टिकलं असतं तर आणखीन करता आलं असतं. नगरपालिका, माझ्या मतदारसंघामध्ये राहुरी नगरपालिका आहे, तिथे आम्ही एक खूप छान असा जॉगिंग ट्रॅक उभारतो आता. 1 महिना 2 महिन्यात कदाचित काम पूर्ण होईल. नगर जिल्ह्यात नसेल एवढा सुंदर जॉगिंग ट्रॅक राहुरी शहरामध्ये आम्ही करतोय. तिथं स्विमिंग पूलची मागणी होती, शहरामध्ये 2-4 कोटी रुपयाचं स्विमिंग पूलचंही काम चालू आहे. बरीचशी कामं शहर सुंदर करण्याकरता बऱ्याचशा कामं त्या ठिकाणी शहरामध्ये देखील झालेल्या आहेत. शहराची भूमिगत गटर योजना देखील आम्ही त्या ठिकाणी राबवलेली आहे. आणि त्याचबरोबर विशेषतः नगर तालुक्यामधला आमचा नगर शहराला लागून असलेला जो भाग आहे, शहरी भाग आहे, त्याच्यामध्ये नागरदेवळे, वडारवाडी अशी काही मोठी मोठी गावं आहेत जिथे की ग्रामपंचायत आहे, पण ते शहरासारखं वाढलेलं आहे सगळं, आणि सगळं चुकीच्या पद्धतीने वाढलेलं आहे. आज तिथं आपण जर गेलात तर कचरा तिथला टाकलेल्या नागरिकांनी तो उचलून त्याची व्यवस्था, विल्हेवाट लावण्याचं देखील काही सोय नाहीये. आणि दुसरीकडे राहुरी नगरपालिकेमध्ये मात्र आम्ही घन कचऱ्यावरती प्रक्रिया करून त्याचं खत बनवतो. राज्य सरकारने त्यांचं ब्रँड आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. प्रत्येक गावागावामध्ये घंटागाडी जाते, प्रत्येक घराघरामध्ये घंटागाडी जाते. नगरपालिकेमध्ये राहुरीमध्ये ओला कचरा, सुका कचऱ्याचं विघटन होतं, वेगळं केलं जातं, आणि ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून आज राहुरीचं जर आपण कचरा डेपो बघितलात तर पिकनिक स्पॉट आहे, अक्षरशः वास येत नाही बिलकुल. आणि हीच परिस्थिती मला त्या नागरदेवळे वासियांना देखील द्यायचं होतं, हाच अनुभव. म्हणून मी महाविकास आघाडी सरकार असताना त्या परिसराचे नगरपालिकेत रूपांतर केलं की जेणेकरून ह्यांचा कचरा उचलण्याकरता देखील असा कचरा डेपो होईल. कचऱ्यावरती आज म्हणजे कचरा उचलायला काय नाहीच आहे, रस्त्यावरती आपण गेलात तर नाक दाबून जायची वेळ येते. दुर्दैवानं मी खूप दूरदृष्टी ठेवून ती नगरपालिका स्थापन केली. नगरपालिका स्थापन केल्यानंतर त्यांना सर्वात प्रथम मी काय केलं असेल तर ते कचरा डेपो करता तिथून 5-6 किलोमीटरवरती एक शासकीय जागा बघितली, आणि ते जागा त्या नवीन झालेल्या नगरपालिकेला हँड ओव्हर करण्याकरता तहसीलदारांमार्फत कलेक्टर ऑफिसला प्रस्ताव देखील जाऊन पडला. तहसीलदारांनी देखील पॉझिटिव्ह प्रस्ताव बनवला की ती जागा कचरा डेपो करता त्या नवीन नगरपालिकेला उपलब्ध करण्याचे. दुर्दैवानं सरकार अशा वेळेस गेलं, आणि नवीन आलेल्या भाजपच्या सरकारने काय नेमका हेतू ठेवला मला माहीत नाही, त्या नगरपालिकेचं पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये रूपांतर करण्याचं पापच म्हणेल मी, हे भाजपच्या लोकांनी फक्त राजकीय बेनिफिट डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर खरं विजन होतं तर नागरदेवळे, वडारवाडी इथं नागरी वस्ती खूप वाढलेली आहे. कचरा डेपो अजून 2 महिने राहिले असेल, 2 महिने तर कचरा डेपोला जागा मिळाली असती. आणि नगरपालिकेला शासन निधी देतं, कोट्यावधी रुपयाचा कंपल्सरी निधी खर्च करावा लागतो आरोग्य व्यवस्थेवरती. राज्य शासन, केंद्र शासनाचे कोट्यावधी रुपये येतात,
त्या कचरा प्रक्रिया केंद्र असेल, घंटागाड्या असतील, म्हणून मला नगरपालिका करायची होती की त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट लागली असती. नाही झालं. सरकार गेलं, परत ग्रामपंचायत झाली. नवीन नगरपालिकेला नगर विकास विभागाच्या माध्यमातून सेपरेट पाणी लाईन द्यायची माझी संकल्पना होती. आज त्यांना त्या बुरानगर 40गाव योजनेमध्ये त्यांचं गाव आहे, पण 10 दिवस पाणी येत नाही कधी कधी काय. म्हणून त्या गावाकरता नगरपालिकेला मोठं गाव म्हणून सेपरेट लाईन देखील असे मोठे माझे प्लॅन्स होते की एक राजकारण बाजूला ठेवून या वाढलेल्या नागरीकरणाला कुठेतरी चांगल्या सोयी मिळाव्यात. पण मात्र तिथल्या भाजपच्या राज्यकर्त्यांनी अत्यंत संकुचित विचार डोक्यात ठेवून त्या सरकार त्यांचं आल्यावरती पुन्हा नगरपालिकेचं ग्रामपंचायतमध्ये रूपांतर केलं. आजही कचरा डेपोला जागा नाही, आजही रस्त्यावरतीच कचरा पडतोय. पाणी योजना आहे तशीच आहे, अक्षरशः बकाल वस्ती तिथं आहे. आम्ही तुलना जर राहुरी नगरपालिकेची त्यांची केली, मला त्या पद्धतीनं खरं सोयीसुविधा तिथं आणायच्या होत्या. पण माझं कधी कधी असं वाटतं सरकार गेल्याचा तोटा नागरदेवळे वासियांना खूप मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे. नक्कीच ज्या पद्धतीनं सरकारच्या चलबिचल होत्या आणि ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि अगदी नगरमध्ये देखील कशा मोठा फटका बसलाय, राज्य स्तरावरती तर मोठेच फटके बसलेले आहेत. कारण अनेक ज्या कंपन्या असतील काय असेल आणि अनेक गोंधळ झालेले आहेत. आपण जर आपल्या मतदारसंघात आलो तर आपल्या इकडच्या गोष्टी चालू आहेत. लोकसभेला तुम्ही अनेक लोकांना भेटला असाल. महाविकास आघाडीचा जो तुमचा उमेदवार होता तो भरघोस मतांनी विजय झालेला आहे आणि सक्रिय प्रचारात तुम्ही आम्हाला पाहायला मिळालेला आहात. लोकांच्या काय भावना आहेत आणि कसं लोक बघतायत सध्या आता या निवडणुकांकडे? लोकसभेमध्ये नगरमध्येच नाही तर पूर्ण राज्यामध्येच महाविकास आघाडीचं वातावरण होतं. विशेषतः शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पक्षाबद्दल नाराजी होती. कांद्याची निर्यात बंदी असेल, दुधाला न मिळालेलं अनुदान असेल आणि शेतमालाचे पडलेले भाव असतील, या सर्व गोष्टीवरनं शेतकरी हा मोठा त्रस्त होता आणि शेतकरी भारतीय जनता पक्षावरती नाराज होता आणि ती नाराजी शेतकऱ्यांनी मतपेटून दाखवलेली आहे. आता येत्या काळामध्ये विधानसभा निवडणुका लागत आहेत आणि तुमच्या प्रतिस्पर्धी म्हणून अनेकांची नावं पुढे येतात. नेहमी नावं बदलत आहेत, सर्वे देखील सुरू आहेत, मात्र सर्व सर्वेमध्ये 0 रेट येत आहे. या सगळ्या गोष्टी घडत असताना राहुरी मतदारसंघ असेल किंवा तुमचा जो राजकीय पार्श्वभूमी आहे, एक संयमी, अभ्यासू आणि उच्च शिक्षित असणारं व्यक्तिमत्व आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ प्रतिमा आहे तुमची. तुम्हाला असं वाटतं तुमच्या प्रतिस्पर्धी विरोधकाला जनता कौल देऊ शकेल किंवा तुम्ही कसं बघता या सगळ्यांकडे? नाही, शेवटी आता निवडणूक हा जनतेचा विषय आहे. आपण जनतेला मी कधी गृहीत धरत नाही. मी असं म्हणणं की अरे मी तर खूप कामं केली आहेत आणि मी एवढ्या मतांनी निवडून येईल, मी तेवढ्या मतांनी, असा गर्व मी कधी खरं दाखवत नाही. शेवटी जनता आहे. जनतेचा 5 वर्षांनी जनतेच्या हातामध्ये ते मतचा अधिकार येणार आहे आणि जनता ठरवेल ना. जनतानी 10 वर्ष त्यांचा कारकीर्द बघितलेली आहे, 5 वर्षाची माझी कारकीर्द बघितलेली आहे. दोघंही आम्ही समोर कोणी मला माहित नाही, मला ते चिंता करायचे कारण नाही, कारण तो त्यांचा प्रश्न आहे. त्या पक्षात कोणी लढावं हे मी निर्णय घेऊ शकत नाही, पण समोर कोणी येऊ ह्याच्याशी मला मतलब नाही. मी केलेली कामं, मी केलेला विकास, मी केलेला माझा असेल, लोकांची नाळ असेल, हे सगळं घेऊन मी लोकांसमोर मांडेल. लोकांना जर ते पटलं तर लोक मतदान करतील. करावी अशी आणि लोक सूद नाहीत 5 वर्षात निश्चितपणे त्यांच्यापेक्षा उजवं काम मी केलं अशी माझी भावना आहे. लोकांना ते वाटतं तर लोक निश्चितपणे पुन्हा एकदा संधी देतील. नाही जर लोकांना वाटलं तर ते नाही देणार. नक्कीच तुम्हाला संधी तर एवढ्या मोठ्या पुरस्काराच्या माध्यमातून मिळालेली आहे. माझ्यासोबत आमदार प्राजक्त तनपुरे हे होते आणि खऱ्या अर्थानं त्यांना जो उत्कृष्ट भाषणासाठी पुरस्कार मिळाला, असे अनेक पुरस्कार तुम्हाला मिळत याच आमच्या सदिच्छा आहेत. तुमच्या वेळात वेळ काढून वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.